श्री स्वामी समर्थ. राजयोग म्हणजे काय? राजयोग म्हणजे असा योग की ज्यामुळे माणसाच्या आयुष्यात राजासारखे सुख, मान, सन्मान, पैसा आणि यश येते. ज्याच्या नशिबात राजयोग असतो त्याचे जीवन हळूहळू उंचीवर जाते. आता राजयोग म्हणजे काय? तर समाजात मान सन्मान मिळणे, कामात यश मिळणे, घरात सुख शांती असणे, लोक तुमचा आदर करणे, आयुष्यात अडचणी कमी करणे. जन्मकुंडलीत काही ग्रह एकत्र आले किंवा योग्य स्थानी असले तर राजयोग तयार होतो. जसे की गुरु, बृहस्पती आणि चंद्र चांगल्या स्थितीत असणे, सूर्य मजबूत असणे, लग्न आणि भाग्यस्थान मजबूत असणे. अशा वेळी माणूस सामान्य घरात जन्माला आला तरी पुढे जाऊन मोठा होतो. पण राजयोग म्हणजे फक्त ग्रह नाही तर आपले कर्म, भक्ती आणि आपल्या मनातील चांगले विचार यांचा परिणाम आहे. देवावर श्रद्धा ठेवतो, चांगली कर्म करतो, इतरांना मदत करतो, प्रामाणिक राहतो, त्यांच्या आयुष्यात हळूहळू राजयोग तयार होतोच. म्हणजेच राजासारखे जीवन तयार होतो. राजयोग नेहमी राजयोग म्हणजेच नशीब, चांगले कर्म, देवाची पूजा, सुख आणि यशस्वी जीवन. राजयोग म्हणजे आयुष्यात अचानक मोठं काही मिळणं नाही, तर हळूहळू आपल्या जीवनात सुख, शांती, पैसा, मान, सन्मान, यश येत जाणं. हा एक सुंदर प्रवास असतो आणि हा प्रवास प्रत्येक माणूस स्वतः तयार करू शकतो, स्वतःच तयार करू शकतो. फक्त त्यासाठी आपले विचार चांगले असणे, आपली कर्म चांगली असणे आणि देवावर श्रद्धा असणे खूप महत्वाचे असते. कारण राजयोग हा बाहेर कुठून येत नाही, तो आपल्या रोजच्या आयुष्यातील सवयीमधून आणि चांगल्या कर्मामधून तयार होत असतो. सर्वात आधी समजून घ्या की राजयोग म्हणजे फक्त श्रीमंती नाही. राजयोग म्हणजे समाजात मान मिळणे, लोक तुमचा आदर करणे, घरात सुख शांती असणे आणि कामामध्ये यश मिळणे. हे सगळं एकत्र आलं म्हणजे राजयोग होय. आणि लोकांना जन्मताच चांगली परिस्थिती मिळते, तर काही लोकांना साध्या घरातून सुरुवात करून पुढे जाऊन खूप मोठं होतात. हे सगळं त्यांच्या कर्मामुळे आणि त्यांच्या दृष्टिकोनामुळे घडत असतात. राजयोग तयार करण्यासाठी सुरुवात आपल्या मनापासून होते. कारण जसं आपण विचार करतो तसं आपलं आयुष्य बनतं. जर आपल्या मनात नेहमी चांगले विचार असतील, कुणाबद्दल वाईट भावना नसतील आणि आपण शांत राहण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला लागतात. म्हणून मन शुद्ध ठेवणं खूप महत्वाचं आहे. जसे एखादी माणूस परस्त्रीकडे वाईट नजरेने बघतो, हा सुद्धा एक वाईट कर्माचा भाग आहे. कारण आपण बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवणे हा सुद्धा कर्मामध्येच येत असतो. आपण एखाद्या मोबाईल मध्ये वाईट काहीतरी बघत आहे, तो सुद्धा आपला वाईट कर्म आहे. दररोज सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल हातात घेऊ नका. आधी शांत बसा, डोळे मिटा आणि देवाचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या कुलदेवतेचे जो कोणता आपण मंत्र पाठ करत असतो त्या मंत्र म्हणायचा असतो. 21 वेळा म्हणा. ही सवय तुमचं मन शांत करेल आणि दिवसाची सुरुवात चांगली करेल. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तात म्हणजे सकाळी 4 ते 5 या वेळेत उठण्याचा प्रयत्न करा. कारण ही वेळ खूप पवित्र मानली जाते आणि या वेळेत केलेली प्रार्थना लवकर फलदायी होते. यानंतर देवासमोर दिवा लावा आणि शांतपणे देवाशी बोला. त्यांना सांगा की माझ्या हातून चांगली कामे हो, मला योग्य मार्ग दाखव. एवढी साधी प्रार्थना सुद्धा खूप शक्तिशाली असते, कारण ती मनापासून केलेली असते. आई वडिलांना रोज नमस्कार करा. त्यांच्या आशीर्वादात खूप मोठी ताकद असते. ज्या घरात आई वडिलांचा आदर केला जातो तिथे देवाची कृपा कायम राहते. गुरूंचा सुद्धा आदर करा, कारण योग्य मार्ग दाखवणारा गुरु आयुष्य बदलून टाकतो. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले कर्म. कारण देव आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ देतो. चांगले कर्म म्हणजे फक्त मोठे दान नाही, तर रोजच्या आयुष्यात आपण जे छोटे छोटे काम करतो तेच खरे कर्म असते. जसं गोड बोलणे, कोणाला मदत करणे, खोटं न बोलणे, कुणाचं मन न दुखावणे आणि प्रामाणिकपणे काम करणे, हीच खरी चांगली कर्म आहेत. आपले कर्म 3 प्रकारचे असतात. वाणीचे कर्म म्हणजे आपण काय बोलतो, मनाचे कर्म म्हणजे आपण काय विचार करतो आणि कृतीचे कर्म म्हणजे आपण प्रत्यक्षात काय करतो. या तिन्ही गोष्टी चांगल्या असतील तर आपोआप राजयोग तयार होतो.
दिवसभरात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की कोणाशीही वाईट बोलायचं नाही, रागाने बोलायचं नाही. कारण शब्द खूप शक्तिशाली असतात. ते माणसाचा आनंद देऊ शकतो, एखाद्या माणसाला आनंद देऊ शकतात किंवा दुखवू सुद्धा शकतात. नेहमी गोड बोला, शांत राहा आणि शक्य असेल तिथे लोकांना मदत करा. दररोज काहीतरी दान करा. मोठं दान करायची गरज नाही. एखाद्याला पाणी देणं, भुकेल्याला अन्न देणं, पक्ष्यांना दाणे टाकणं, गाईला भाकर देणं, ही सगळी छोटी कामं खूप मोठं पुण्य देतात आणि हळूहळू लक्ष्मीची कृपा वाढते. काम करताना नेहमी प्रामाणिक राहा. चुकीच्या मार्गाने पैसा कमावले तर ते कधीच टिकत नाही आणि ते खरे सुख देत नाहीत. मेहनतीने आणि प्रामाणिकपणे केलेले कामच आयुष्य बदलतं आणि खरा राजयोग देतं. घर नेहमी स्वच्छ ठेवा, कारण स्वच्छतेतच लक्ष्मीचा वास असतो. सकाळी आणि संध्याकाळी साफसफाई करा. संध्याकाळी देवासमोर दिवा लावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते. आता पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण दोन माणसं एकाच परिस्थितीत असतात, पण एकाला सगळं वाईट दिसतं आणि दुसऱ्याला त्यातही काहीतरी चांगलं दिसतं. काहीतरी चांगला बघण्याचा प्रयत्न करतात. ज्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असतो त्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आकर्षित होतात. जर तुमच्यासोबत काही वाईट घडलं तर लगेच निराश होऊ नका. असा विचार करा की यातून मला काहीतरी शिकायला मिळतंय. देव माझी परीक्षा घेत आहे आणि पुढे काहीतरी चांगलंच होणार आहे. असा विचार मनामध्ये ठेवला की मन आपलं मजबूत राहतं. कधीही दुसऱ्यांच्या यशावर मत्सर करू नये. प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो. आज त्याचा वेळ आहे, उद्या तुमचा वेळ येणारच आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या यशात आनंद मानायला शिका. कारण यश आपल्यालाही सामोर मिळणार आहे, असे मनामध्ये ठेवा. जिथे शक्य असेल तिथे मदत करा. एखाद्याचं मन दुखलं असेल तर त्याला आधार द्या. एखादा माणूस अडचणीत असेल तर त्याला मदत करा. ही सगळी कामं खूप मोठी पुण्याची असतात. अहंकार ठेवू नका, कारण अहंकार हा सर्वात मोठा अडथळा आहे. जो माणूस नम्र असतो त्याला सगळ्यांचा आशीर्वाद मिळतो आणि जिथे आशीर्वाद असतो तिथेच खरा राजयोग तयार होतो. रात्री झोपण्याआधी दिवसात काय केलं याचा विचार करा. जर काही चूक झाली असेल तर मनात देवाला माफी मागा आणि उद्या आणखी चांगलं करण्याचा निर्णय करा. तसेच देवाचे आभार माना, कारण कृतज्ञता ही खूप मोठी शक्ती आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संयम, सातत्य. राजयोग एकदम तयार होत नाही, तो हळूहळू तयार होतो. त्यामुळे मध्येच थांबू नका. रोज थोडं थोडं चांगलं करत राहा. काही दिवसातच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल दिसायला लागेल. दररोज या 10 सवयी लक्षात ठेवा. सकाळी देवाचं नाव घेणं, आई वडिलांना नमस्कार करणं, देवासमोर दिवा लावणं, गोड बोलणं, कोणाला मदत करणं, प्रामाणिक राहणं, पक्ष्यांना आणि जनावरांना हे अन्न देणं, घर स्वच्छ ठेवणं, दुसऱ्यांच्या यशात आनंद मानणं आणि रात्री देवाचे आभार मानणं. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मनापासून केल्या तर तुमच्या आयुष्यात हळूहळू सुख, शांती आणि यश येईल. शेवटी एकच लक्षात ठेवा, राजयोग कुठून तरी मिळत नाही, तो आपणच तयार करतो, आपल्या विचारांनी, आपल्या कर्मांनी आणि देवाच्या कृपेने. आणि जेव्हा हे तिन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा माणसाचं आयुष्य बदलायला सुरुवात होते आणि तो माणूस खऱ्या अर्थाने सुखी आणि यशस्वी बनतो. कारण राजयोग मिळवायचा असेल तर फक्त पूजा किंवा उपाय करून चालत नाही, तर आपले कर्म किती चांगले आहे आणि आपण जगाकडे कशा नजरेने पाहतो हे सर्वात महत्वाचे असते. कारण देव आपल्याला आपल्या कर्मानुसार फळ देतो. म्हणूनच आपले प्रत्येक काम आणि विचार शुद्ध असणे खूप गरजेचे आहे. सर्वात आधी म्हणजे आपण आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे रोज. कारण वडील म्हणजे सूर्य आणि आई म्हणजे चंद्र. जेव्हा सूर्य आणि चंद्र मजबूत असतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये प्रगती होतच असते आणि आपला गुरु जेव्हा मजबूत असतो तेव्हा तर आपोआप आपले कर्म चांगलेच होणार असतात. म्हणून गुरूंची आणि आई वडिलांची सेवा रोज करायला विसरू नका. शेवटी एक सोप्प गोष्ट लक्षात ठेवा, कर्म म्हणजे देवाची खरी पूजा आहे.
जर तुम्ही मनाने चांगले आहात, तुमचे विचार चांगले आहेत आणि तुम्ही इतरांना मदत करता, तर तुमच्याकडे हळूहळू सुख, शांती, यश येणारच. एक ओळ लक्षात ठेवा, जसं आपण विचार करतो तसं आपण बनतो आणि जसं आपण कर्म करतो तसं आपलं नशीब तयार होतं. म्हणून रोज मेहनत घेणं आणि आपले कर्म चांगले ठेवणे हे जरुरी आहे. तेव्हाच आपण राजयोगाकडे जातो. कारण हीच कर्म आपल्याला राजयोगाकडे घेऊन जातात. घरात आणि बाहेर नेहमी नम्र राहा. अहंकार ठेवू नका, कारण अहंकार हा सर्वात मोठा अडथळा आहे. जो माणूस नम्र असतो त्याला सगळ्यांचा आशीर्वाद मिळतो आणि जिथे आशीर्वाद असतो तिथेच खरा राजयोग तयार होतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.